फोनवरून आपल्या सोबत आहेत एकनाथ शिंदेजी, आपल्यापर्यंत या घटनेबद्दल काय माहिती पोहोचलेली आहे? हॅलो, हा एकनाथ शिंदेजी, बदलापूर मध्ये मी पोलीस आयुक्तांशी बोललोय। पोलीस आयुक्तांनी त्या आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे, पण मी सांगितले की त्याच्यावर अटेम्प्ट टू मर्डर, अटेम्प्ट टू रेप, त्याच्यामध्ये पॉक्सो जे काही गुन्हे, कठोर गुन्हे जे आहेत, कठोर कलम जी आहेत ती तात्काळ लावा आणि या संदर्भामध्ये फास्ट ट्रॅकवर ही केस घ्या। कुणालाही सोडण्याची, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। ही केस फास्ट ट्रॅकवर लावून, स्पेशल पीपी लावून यामध्ये तात्काळ केस चालवून कडक सजा देण्याचा सूचना मी दिल्या, जेणेकरून पुन्हा अशा प्रकारचं धाडस कुणी करणार नाही। आणि संस्था चालकांची चौकशी करण्याच्या सूचना दिल्यात। तर अशा प्रकारचे कर्मचारी ठेवताना संस्था चालकांनी देखील त्याची पार्श्वभूमी, बॅकग्राऊंड तपासलं पाहिजे आणि म्हणून संस्था चालकांवर देखील त्या जर दोषी असतील त्यांच्यावर देखील कारवाई करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत। आणि ही केस फास्ट ट्रॅकवर चालवून तात्काळ याची केसचा निकाल लावून ज्या नराधमाला ज्यांनी हे दुर्दैवी कृत्य केलंय त्याला कडक सजा देण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत। बरोबर एकनाथ शिंदेजी, आपण कारवाईबद्दल आश्वस्त केलेलं आहे आणि त्याबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सुद्धा मांडलाय की कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी आपण तपासली पाहिजे। तर यापुढे कुठल्याही शाळेत असा प्रकार घडू नये यासाठी कुठला कायदा, कुठली नियमावली आपण तयार करणार आहात सरकारी पातळीवर? बिलकुल नियमावली तयार करणार आणि त्यामध्ये अशा प्रकारचे जे संवेदनशील विषय होतात त्या ठिकाणी कुठल्याही संस्था चालकांची जबाबदारी आहे की कोण कर्मचारी कामाला लावायचा, कोण आहे तो, कुठून आलाय, काय आहे त्याचं बॅकग्राऊंड काय, यासाठी आम्ही नियमावली तयार करू जेणेकरून अशा प्रकारचं कृत्य पुन्हा होणार नाही। आणि हे जे झालेलं आहे त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, कोणत्याही पाठीशी घालण्याचा प्रश्न येत नाही। आणि यामध्ये जे कोणी दोषी असतील या सर्वांवर कारवाई करण्याच्या सूचना मी पोलीस आयुक्तांना दिलेल्या आहेत। बरोबर एकनाथ शिंदेजी, शेवटचा प्रश्न, पालक धास्तावलेले आहेत, अत्यंत वेदनादायी आणि दुर्दैवी हा सगळा प्रकार घडलेला आहे। शाळेत पाठवण्याला आता पालक 10 वेळा विचार करतील अशी स्थिती तयार झालेली आहे। इतकी असुरक्षितता पालकांच्या मनात आहे आपल्या चिमुकल्यांबद्दल। तर ही भीती नेमकी तुम्ही कशी दूर कराल? तुम्ही काय आश्वस्त कराल, काय आवाहन कराल पालकांना, आंदोलकांना? आम्ही आवाहन या ठिकाणी करतो एवढंच की तुमच्या मुलीबाळी म्हणजे आमच्या मुलीबाळी, आपण एकाच परिवारातले आहोत, आम्ही संवेदनशील आहोत आणि यामध्ये भविष्यामध्ये अशा प्रकारच्या घटना होऊ नये यासाठी संस्था चालक असतील, शाळा असतील, या सर्व लोकांच्यावर एक नियमावली नक्की तयार केली जाईल जेणेकरून अशा प्रकारचं कृत्य कुणालाही करता येणार नाही। आणि ही कठोर सजा मिळाल्यानंतर हाही मेसेज समाजामध्ये जाईल की अशा प्रकारचं कृत्य, दुर्दैवी कृत्य केल्यानंतर काय होतं आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाईल। पालकांना माझं आवाहन आहे की आपण या बाबतीमध्ये सरकार पूर्णपणे संवेदनशील आहे, सरकार कठोर कारवाई करेल। बरोबर, कारवाईबद्दल आश्वस्त करतात। धन्यवाद एकनाथ शिंदेजी आपल्या माहितीबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल।